अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल 16 नगरसेवकांनी काल शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। दादांचे नगरसेवक साहेबांच्या भेटीला नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत। काल शनिवारी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड मधील 16 नगरसेवक शरद पवारांना जाऊन भेटले अशी माहिती समोर आली आहे। आज भोसरीचे माजी आमदार विलास लांडे देखील शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत। विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गव्हाणे भोसरी विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत, परंतु महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार की ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार यावर पुढची भूमिका ठरणार आहे। लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता महाराष्ट्राला वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे। नेते मंडळींनीही आपापल्या मतदारसंघात लोकांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत, तर काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्ष बदल करण्याच्या तयारीला लागले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात जोरदार इनकमिंग होणार असल्याची चर्चा आहे। अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटेवर आहेत, असं वक्तव्य शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच केलं होतं। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी काल पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली। पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 36 माजी आजी नगरसेवक शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। एकूणच काय तर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार नगरसेवक हे शरद पवार गटाला जाऊन मिळू लागले तर ही गोष्ट अजितदादांना विधानसभेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।